सो ह्या ब्रिज कोर्समध्ये वेदर इट इज फिजिक्स, वेदर इट इज केमिस्ट्री, मॅथ्स और बायोलॉजी, जे बेसिक तुम्हाला कन्सेप्ट लागणार आहेत 11वीसाठी, ते आम्ही तुमचे ते एका महिन्यात क्लिअर करून देणार. तर ह्या ॲडमिशनसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची सब्जेक्टिव्ह टेस्ट द्यायची नाही, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ऍक्च्युली 4 वर्ष पॅन्डेमिक आम्ही असं ऑब्झर्व करतो आहोत की जेव्हा जून मध्ये 11वीचा क्लास आम्ही चालू करतो तेव्हा बऱ्याच मुलांच्या काही बेसिक कन्सेप्ट अगदी मॅथमॅटिकल टूल्स सगळं खूपच प्रॉब्लेम आहे. म्हणजे अगदी ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, पॉवर्स, निगेटिव्ह पॉवर्स काय करायचं, -2 -1 असेल, -2 +1 असेल तर कशी ऍडिशन करायची, इथपासून आम्ही ऑब्झर्व करतोय. मी असं म्हणत नाही सगळ्या मुलांचं, बऱ्याच मुलांचं नुकसान झालंय त्या ऑनलाईन कोचिंग मध्ये. सो हा एक बेसिक भाग होताच. त्याचं कसं काय आपण हे 11वीचा सिलेबस शिकवायचं, सायन्सचं महत्वाचं कन्सेप्ट शिकवायचं, बेसिक गोष्टींकडे लक्ष द्यायचं, याच्यावर आमचा पहिला प्रॉब्लेम व्हायला लागला. म्हणून आमच्याकडे लक्षात आलं की ब्रिज कोर्स ही जी कन्सेप्ट आहे ती आपण करायला पाहिजे. की मुलं सुट्टीत 2.5-3 महिने बाहेर कुठेतरी ट्रिपला जातात, मामाकडे जातात, आजीकडे जातात, आणि 3-3.5 महिन्याच्या गॅप नंतर जेव्हा ते जॉईन करतात तर अगदी 10वीत शिकलेले कन्सेप्ट सुद्धा आठवत नाही. म्हणजे कसं घडलं तर मी 11वी सायन्स सुरू कसं करायचं. मग ब्रिज कोर्स पण आम्ही त्यासाठी इंट्रोड्यूस केला, त्याच्याबद्दल काय नंतर सांगतो. तर त्या कोर्सचं पण पालकांना माहिती देणं की आम्ही त्या कोर्स कशासाठी चालू करू, म्हणून हा सेमिनार आम्ही लवकर घ्यायला लागलो की तुम्ही तुमचं तिकीट जरूर काढा गावांची, पण आमचा ब्रिज कोर्स कधी आहे ती आधी जाणून घ्या. त्याच्यानंतर सुद्धा 1 महिना सुट्टी तुम्हाला शिल्लक राहणार आहे. त्यानंतर सुद्धा 1 महिना सुट्टी शिल्लक राहणार आहे. आपला जो ब्रिज कोर्स आहे तो 6 एप्रिल ते 6 मे आहे. त्याविषयी आपण डिटेल बोलूच. तर त्याविषयीची माहिती तुम्हाला कळावी की 6 मे नंतर पण तुम्हाला नंतर एन्जॉय करता येणार आहे सुट्टी. आणि आता जेव्हा काही पालक आणि काही विद्यार्थी हे ऑलरेडी फोकस असतात, त्यांना नंतर काय करायचं हे माहिती असतं, अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना मेनली तो फोकस दाखवणार. तुम्हाला पुढे जाऊन समजा काही IIT असेल किंवा बीजे मेडिकल सारखं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा COEP सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायची, एवढं आत्तापासून फिक्स आहे आणि तुमची कपॅसिटी आहे, करण्याची इच्छा आहे, अशा मुलांसाठी हे पालक वेगवेगळ्या क्लासेसचा अंदाज घेत असतात. प्रत्येक ठिकाणी सेमिनार चालू आहे. मग मी इकडे जाऊ का इकडे जाऊ, बाहेर प्रचंड भुलभुलैया आहेत. तुम्ही बघितलं असेल जाहिरातींचा भडीमार आहे. पान पेपरमध्ये जाहिराती असतात, फोटो असतात. त्यात काय पालकांनी नक्की बघायला पाहिजे हेही मी कदाचित या सेमिनार मध्ये सांगतो. तुम्ही ऍडमिशन कुठेही घ्या, पण निदान देवधर सरांनी हा बरोबर सांगितलं होतं आम्ही विचारलं, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी माझ्यासाठी ते पुष्कळ आहे असं मला वाटतं. सो नक्की पालकांनी ह्या पण काय म्हणून क्लास संशोधनामध्ये काय काय गोष्टी बघायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही त्या चुकीच्या ज्या जाहिराती आहेत त्यांना बळी पडू नये असं पहिलं मी सांगेन. या जाहिरातीमध्ये ते तुम्हाला सांगतात की तुमचा पाल्य जो आहे, विद्यार्थी जो आहे, त्याच्यासाठी आम्ही एक एक्झाम अनाऊन्स केलेली आहे. त्या एक्झाम मधनं आम्ही ठरवू की त्याला सिलेक्ट करायचं. सगळे सिलेक्ट होतात, ठीक आहे, डिग्री आहे, त्याला मार्क पण सगळ्यांना भारी पडतात. पण ते 1-to-1 मीटिंग मध्ये तुम्हाला इतकं भारावून सोडतात. इट्स अ स्किल, डिफरंट टाईप ऑफ स्किल, की तुमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ती कपॅसिटी आहे, त्याला कपॅसिटीला बाहेर काढण्याचं काम आम्ही करू. त्याला एवढे मार्क छान आलेले आहेत वगैरे, तसं काय छान आले तुम्हाला मनात आश्चर्य वाटतं की या पठ्याने एवढा वर्षभर अभ्यास केला नव्हता पण इथल्या परीक्षेत खूप भारी मार्क आहेत, कसं तुम्ही. पण पालकांना धरून येतं, चला आता दोघे एवढं करतो चांगला तर मला पण त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे जर चर्चा सुरू होते की ती काय बरोबर, मग त्यांना पहिला धडका लागतो की तुमच्या मुलाला जर चांगलं करिअर करायचं तर आमच्यासाठी आम्ही स्वतः असतो. त्यासाठी 2.5-3 लाख काहीच नाही ना. 2.5-3 लाखांनी काय होतं, तुम्हाला पुढे त्याला जे काही पॅकेज मिळणार आहे ते बघा ना, 20-25 लाखाचे कमी पॅकेज मिळणारच नाही अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवतो. सो हे जे काय ते सांगितलं जातं इंग्लिशमध्ये, आणि
जे भारावून टाकलं जातं त्याच्यात काही पालक बळी पडतात, ही फॅक्ट आहे. काही काही ठिकाणी तर अशा जाहिराती असतात की 100% तुम्हाला गॅरंटी ऍडमिशनची, नाही तर फी परत. 100% ऍडमिशन गॅरंटीड हे वाक्य जे आहे ते किती फसवा याचा विचार केला पाहिजे तुम्ही. इंजिनिअरिंगला तुम्ही सीईटी द्या नाही तर जेई द्या, असं कुठलं पर्सेंटाईल आहे त्याला ऍडमिशन मिळत नाही. तुम्ही परीक्षेला बसला की ऍडमिशन, इतकी फॅक्ट आहे. तर एवढी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत, इतका नाही. त्यामुळे पैसे परत मागण्याचं कसं मिळालं? ते तुम्हाला कॉलेजची गॅरंटी देतात का, ते ब्रांचची गॅरंटी देतात का, आणि असं करणं शक्य आहे का, याचा लॉजिकल विचार तुम्ही स्वतः करा. की मी तुमच्या मुलाला सीओएमपीला कम्प्युटरला ऍडमिशन मिळवून देतो. कम्प्युटरचं सीओएमपीचा कट ऑफ हा दरवर्षी वाढला, तर 99.9 ला पण मिळालं नाही ऍडमिशन. आणि ते 4 डिजिट नंबर पर्सेंटाईल उपयोग होतो. कदाचित पर्सेंटाईल माहिती असेल नसेल त्याच्यावर नंतर चर्चा करू. 99.912 913 वगैरे अशा पर्सेंटाईलला कम्प्युटर क्लोज होतो, तुम्ही त्याची गॅरंटी घेऊ शकता. सो हे गिमिक्स आहेत की आम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवली, जी ऍडमिशन कोणी मिळवून दिला पण. सो हे आपण फाईट करणं इम्पॉसिबल आहे या गोष्टीसाठी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट असते पिअर प्रेशर विद्यार्थ्यांवर असते, की माझा सगळा ग्रुप तो जाहिरात बघून तिकडे चाललाय, मला पण तिकडे जायचं. सो प्लीज असं करू नका. तुमचं करिअर कुठे चांगलं होईल, तुमच्या पालकांना, आणि बऱ्याच गोष्टी असतात लॉजिस्टिकल, माझ्या घराच्या जवळ हवं आहे, माझ्या पालकाच्या खिशाला परवडेल अशा फी मध्ये ते बसलं पाहिजे. आणि मला जर एक करिअर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आफ्टर 12, तर तिथं माझ्या कॉलेजची फी माझी एवढी असणार आहे, तर मी क्लासला आता त्यासाठी किती पैसे घालवले पाहिजे, आणि ते देखील मला क्वालिटी मिळाली पाहिजे. हे आकुर्षिणी बहुमुखी हा जो प्रकार आहे हे मला कसं मिळवता येईल, हे अतिशय जाणीवपूर्वक आणि लक्षपूर्वकच पालकांनी केलं पाहिजे. केवळ पेअर प्रेशर सगळं कळत चाललंय म्हणून आपण पण मेंढरासारख्या पाठीमध्ये जायचं आणि खड्ड्यात पडायचं, हे करणं बरोबर नाही. सो यासाठी हा सेमिनार आमचा मेन पर्पज असतो, की क्लास कसा निवडला गेला पाहिजे, कुठले कुठले क्रायटेरिया असले पाहिजे हे पालकांना सांगणं. बेसिकली तुम्ही बांधव जाहिरात दिसतात म्हणून त्या क्लासच्या पाठीमध्ये गेलात, पण देशभरात तुमच्या 150 ब्रांचेस, त्यातल्या पुण्यातल्या ब्रांचेस किती रिझल्ट आहेत, त्यातल्या तुमच्या एरियामध्ये किती रिझल्ट आहे ते तुम्हाला सांगतात का? ते म्हणतात ते कॉन्फिडेन्शियल असं आम्ही नाही सांगतो. इथंच तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे की 150 ब्रांच मधलं पर ब्रांच जर तुम्ही 4 वेळी रिझल्ट गेले तरी तुम्हाला 600 फोटो दाखवतात, पण फोटो 100 आहे, 600 नसतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे पर ब्रांच 4 पण ऍव्हरेज बरोबर थोडं नाही, ही फॅक्ट आहे. सो हे रिझल्ट या वर्षीचे का मागच्या वर्षीचे का त्याच्या मागच्या वर्षी हे कोणी बघितलंय, त्याची टोटल कोणी घेतले, कोणी नाही, हे बघणं शक्य आहे. सो इथं माउथ पब्लिसिटी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की माझा कोणतरी तिथं होता आणि त्याला कसं केलेला. एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर लक्षात घ्या, मी या क्लासेसच्या विरोधात नाही, पण प्रॉब्लेम काय आहे की जेवढी फी चार्ज करतात 2.5-3 लाख रुपये, त्या फीच्या मानाने समजा तुमच्या विद्यार्थ्याची कॅपॅसिटी सीईटी करून सीओएटी किंवा पीआयसीटी ऍडमिशन घेण्याची आहे. आता तिथं या फी मध्ये ते तुम्हाला आयआयटी कोचिंग देणार हे लक्षात घ्या. तर आयआयटी कोचिंग म्हणजे सिलेबस आयआयटी लेवलचा, भले तुम्ही नीटला जाणार असाल पीसीबीला, मी तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगतो, तुम्ही मेडिकलला जाणार असाल तरी कोचिंग ते तुम्हाला आयआयटी लेवलच कर. तोच पॅटर्न आहे त्यांचा. म्हणजे काय पॅटर्न, म्हणजे काय त्यांचा पॅटर्न असा असतो की समजा एक कन्सेप्ट घ्या, कन्सेप्ट आहे थर्मल एक्सपान्शन. तर ही कन्सेप्ट जर मी 11वीच्या पुस्तकात आणि 12वीच्या पुस्तकात बघितली तर त्याचं लिमिटेशन, आणि त्याच्यातून माझे न्यूमेरिकल्स सीईटी जेई नीट लेवल पर्यंत शिकवायला लागते, ही या सिलेबसच्या अखत्यारीत आहे. ते 11वीच्या पहिल्या 2 महिन्यातच तुम्हाला थर्मल एक्सपान्शन ही कन्सेप्ट 11वी पासून सुरू करतील, तो पार्ट कळेल. 12वी पर्यंतचा पार्ट सुरू त्याच्याच पुढे कंटिन्यू होईल, तोही पार्ट काही मुलांना कळेल, आणि त्याच्याच पुढे ते आयआयटी लेवल पर्यंतचा पार्ट शिकवतील. इथं ती मुलं जरा थोडीशी ऑफ होतात की अरे हे काय झालं, गेल्या 4 लेक्चर मध्ये काय चाललं, मला तर काहीच कळत नाही. जी मुलं 10वीत जस्ट अॅनोड कॅथोड म्हणजे काय शिकून आलेले असतात, त्यांना डायरेक्ट थर्मल एक्सपान्शन आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकवायला सुरुवात केल्यानंतर जो काही बाउन्सर पडतो, पण ते फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण कळलं, ठीक आहे, ओके. सेम थिंग हॅपन्स अबाउट सेकंड चॅप्टर.
थर्ड चॅप्टर. मग 11वीच्या ऑक्टोबर नोव्हेंबरला घरी सांगतात की जरा आपण चुकीचा डिसिजन घेतला, काहीतरी विचित्र चाललंय, मला काही झेपत नाही. आणि ज्या मुलाची कॅपॅसिटी सीओईपीची असते तो, म्हणजे आता खरं कुठल्या कॉलेजचं नाव नाही घेणार, पण अशा कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन थांबतो की काय होतं आणि काय झालं असं पालकांना विचार करत. किती पालक की 2.5-3 लाख रुपये मी खर्च करून नाही ना कळत जाऊ दे पैसे सोडतो मी 12ला दुसरा तास लावतो, असं करू शकतात. हार्डली 100 एखाद दोन. अदरवाईज तिथं जाणार होते त्याच स्टाफला भेटणार जो स्टाफ नॉन टीचिंग आहे, मग ते त्याचा कम्प्युटर मधून एक प्रिंट आउट काढून देणार, हे त्याचा परफॉर्मन्स आहे, हे कंपॅरिझन आहे, आणि या कंपॅरिझन असं दिसतंय की तुमच्या मुलाने हा अभ्यास चांगला केला पाहिजे. हे सांगायला मला तुझी गरज काय ते मला माहिती ना, म्हणून तुम्ही तुमच्याकडे आलं, मला टीचरची गाठ घालून द्या ना. दुसरा प्रॉब्लेम असा असतो की दर 3 महिन्यांनी किंवा 3 चॅप्टर नंतर टीचर बदलतो, कारण साधारण 3 महिने लागतात 3 चॅप्टर शिकवायला, गृहीत धरा ऍव्हरेज. आता या टीचर बरोबर माझं चांगलं बॉन्डिंग झालंय, मला हा टीचर कळायला लागलाय, मला आवडायला लागलाय, तोपर्यंत तो दुसऱ्या ब्रांचचा टीचर येतो, पुढचे 3 चॅप्टर हा टीचर, तर मला यांचं झेपत नाही. पण हळूहळू कळायला लागलं, होळी गायब. तिसरा टीचर, कुठलाही एक टीचर पूर्ण सिलेबस वर्षभर शिकवत नाही ही फॅक्ट आहे, हा पण त्यांचाच पॅटर्न आहे. सो हे नंतर 3 लाख रुपये भरल्यानंतर कळल्यावर आपण आपल्या पायावर पुराण मारून घेतलेली आहे हे कळल्यानंतर किती पालक त्याच्याबरोबर लिगल बॅटर ठेवू शकतात, परत वकिलाला अजून वरती 50,000 देऊ शकतात की माझी फी परत द्या, हे सांगायला 50,000 अजून भरणार का, हे शक्य आहे का? तोपर्यंत त्या मुलाच्या करिअरचं काय करायचं? सो ह्या खंडोब्यात तुम्ही अडकू नये म्हणून, म्हणजे लगेच माझा क्लास लावा असं मला म्हणायचं नाही, दॅट यू कॅन डेफिनेटली एन्क्वायर. म्हणून तर मध्ये ब्रिज कोर्स आहे की जो तुम्हाला एक अंदाज देतो की टीचर्स काय कसे आहेत, आणि मला या ब्रिज कोर्स मधून खरंच काही गेन झाला, मला माझं नॉलेज वाढलं का, आणि मी 11वीच्या सायन्सशी कनेक्ट झालो का, हे सांगणं हा आमच्या सेमिनारचा खरा उद्देश आहे. ऑब्व्हियसली याच्या बरोबरीने तुम्हाला वर्षभर कसा अभ्यास करावा लागणार नाही, काय करावं लागणार नाही, मॅडमच्या प्रश्नांमध्ये येईलच, त्याविषयी आम्ही पण चर्चा करणारच आहोत. पण क्लासेसमध्ये ऍडमिशन घेताना प्लीज चूज युअर ऑप्शन वाईजली, हे सांगणं हे आमच्या या सेमिनारचं मेन फंक्शन. आणि आता सांगताना एक परत तुम्ही सांगाल की त्यांच्याकडे 11वी-12वीची टोटल फी सुरुवातीला घेऊन, हा, त्यांच्याकडे जे काही टोटल फीज असते ही सगळीच्या सगळी जी 11वी चालू असताना रिकव्हर केली जाते. खातं तर एखाद्या व्यक्तीसाठी ते 2 ते 4 महिने देतील, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला इन्स्टॉलमेंट्स मिळत नाहीत किंवा टाइम मिळत नाही. क्लास निवडताना पालकांनी हाही विचार केला पाहिजे की तुमच्या 11वीची ती 11वी, आणि समजा मला क्लास नाही आवडला तर 12वीसाठी ती पुढच्या वर्षी भरेल किंवा 11वी संपताना भरेल, जेणेकरून मला हा चॉईस मिळेल की नाही आवडला तर मला दुसरीकडे क्लास लावता येईल. जर मी 11वी-12वीची फी तुमच्या 11वीतच काढून घेतली, तुमच्याकडे काय चॉईस राहणार? सो दिस इज अनदर प्रॉब्लेम तुम्हाला जो फेस करावा लागतो अशा कॉर्पोरेट लेवलच्या क्लासेसमध्ये. सो बी अवेअर ऑफ द फॅक्ट्स, एवढंच माझं म्हणणं आहे की या गोष्टींची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. आता पुढचा प्रश्न आपण असा विचारणार होता की तुम्ही आता 10वी पर्यंत जो अभ्यास केलाय तो, आणि आता पुढे 2 वर्ष तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी, एंट्रन्स एक्झामसाठी अभ्यास करायचा आहे, तो त्याच्यामध्ये काय फरक येणार आहे, त्याच्यासाठी काय काय एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे? काय माहिती का, 10वी मध्ये तुम्ही जो काही अभ्यास केलाय, जे काही चॅप्टर्स केले ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गेलेलं आहे. प्रत्येकाला याची कल्पना होती की मला या चॅप्टरवरती एवढ्या मार्कांचे प्रश्न येणार आहेत, त्याच्यात शॉर्ट आन्सर एवढे, लॉंग आन्सर एवढे. प्रत्येकाचा पॅटर्न फिक्स आहे. एका चॅप्टरचा 8 मार्काची वेटेज, एका चॅप्टरला 12 मार्काचं वेटेज, एका चॅप्टरला 6 मार्काचं वेटेज, हे सगळं आधीपासून तुम्हाला माहिती आहे. 11वी-12वी नंतर तुम्ही जे काही प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घेणार, आय एम टॉकिंग अबाउट प्रिन्सिपली मेडिकल फील्ड और इंजिनिअरिंग, तर या ऍडमिशनसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची सब्जेक्टिव्ह टेस्ट द्यायची नाही, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एक क्वेश्चन 4 ऑप्शन, ची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे. मग आता प्रॉब्लेम काय होतो, देयर आर 2 थिंग्स विच यू हॅव टू अंडरस्टँड. एक तर तुम्हाला आता सिलेबस पूर्ण 11वी आणि 12वी असतो. तुम्ही सीईटीला अपेअर व्हा, नीटला अपेअर व्हा, नाही तर जेईला अपेअर, मेडिकलला जाण्याचा इच्छा तुम्हाला.
अभ्यास दोन्ही वर्षांचा करायचा आहे हे विसरू नका. नंबर 2, तुम्ही टेक्स्टबुक किती छान पद्धतीने तयार करता याच्यावरती तुमच्या टेस्टचे मार्क्स अवलंबून आहेतच. नोट डाऊन. टेक्स्टबुक तर ठरवली करायचंच आहे जर तुम्ही 10वीत केले. पण 10वीत तुम्ही महत्व कशाला दिलं होतं की मी ही डायग्राम छान काढेल मग त्याला अशी नावं देऊ, मग उत्तर लिहिताना डावीकडून 1 इंच उजवीकडून 1 इंच जागा सोडू, त्याला अंडरलाईन करून काय काय महत्वाचे शब्द ह्याला पण महत्व आहे. काय बरं महत्व कन्सेप्ट आहे कारण सांगू का, कारण जी एंट्रन्स एक्झाम तुम्ही देणार आहात त्यात कुठल्याही चॅप्टरला किती वेटेज आहे हे कधीच कळलेलं नाही आणि कळणार पण नाही. कधी कधी एक महत्वाचा चॅप्टर तुम्ही भरपूर करून जाल त्याच्यावर एकही प्रश्न सापडणार नाही. आणि जो चॅप्टर तुमच्या दृष्टीने फालतू वाटेल त्याच्यावरती 4 क्वेश्चन आलेले असतात. सो देर इज नो पॅटर्न ऍज सच इज द पॅटर्न. त्याच्या पुढची एक सांगतो मी तुम्हाला. या एंट्रन्स एक्झाम मध्ये जसं तुम्हाला माहिती होतं की हा प्रश्न जो आहे हा कार्बन कंपाऊंडवरचा आहे, हे तुम्हाला ते प्रश्न वाचून कळतं की नाही? किंवा तुम्हाला फिजिक्स मध्ये कुठला चॅप्टर होता आता 10वीला? डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी. सो प्रश्न डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीचा आहे, कळतं वाचून, एवढं तर कळलं असेल. सांगायचा मुद्दा काय की जर तुम्ही एंट्रन्सची कंपॅरिझन केली तर तिथं पहिला चॅप्टर, तिसरा चॅप्टर आणि 9वा चॅप्टर ह्याचं कॉम्बिनेशन असतं आणि एक प्रश्न बाहेर. सो तुम्हाला आधी पहिले अनालाइज करावं लागतं. सो अनालिटिकल तुमची जी काय अप्रोच आहे तो डेव्हलप होणं गरजेचं असतं. मला हे तर कळलं पाहिजे की हा पहिला चॅप्टर, 7वा चॅप्टर आणि 9वा चॅप्टरचा मिक्सचर, मग त्या 3 कन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या चॅप्टरच्या, मग फॉर्म्युला कुठला वापरायला पाहिजे यासाठीची प्रॅक्टिस हा वेगळा भाग असतो. तुम्ही वर्षभर पुस्तक तयार करणं हा जसं 10वीत केलं तसंच करायचं, पण त्याचं ऍप्लिकेशन जे आहे अशा प्रश्नांमध्ये आहे ज्याची प्रॅक्टिस हा संपूर्णपणे वेगळा भाग. मी पुस्तक ठरवलं तयार केलं, बोर्डात 99% मिळाले म्हणजे मला एंट्रन्सला सीईटीला मिळेल काय ऍडमिशन नाही. बरं, मग मी भरपूर एमसीक्यू सॉल्व्ह केले 1-1 लाख, मग आता मिळेल नाही. मी पुस्तक तयार केलं, फॉलोड बाय एमसीक्यूची प्रॅक्टिस पण भरपूर केली, हे कॉम्बिनेशन वर्कआउट. सो टेक्स्टबुक फायनलीच तयार केलं, पण त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आहे, ज्याच्यात अशा प्रश्नांची तुम्हाला सवय व्हावी लागते की हा प्रश्न वेगळा, या प्रश्नात ही कन्सेप्ट वेगळी, ही कन्सेप्ट वेगळी, ही कन्सेप्ट वेगळी, एकत्र करून प्रश्न आला. ह्या प्रश्नांची तुम्हाला वेगळी प्रॅक्टिस जर नाही केली तुमची थेरी तयार करून जाऊन पेपरात चांगले मार्क पाडू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट 10वीत विचारली, मी नेहमी हा प्रश्न विचारतो, तुम्हाला 10वी मोल नावाची कन्सेप्ट आहे, 9वी 10वी मोल आठवते म्हणून 6.022 into 10⁻23 नाही महत्वाची कन्सेप्ट नाही आपण. बरं, केमिस्ट्री आणि कार्बन कंपाऊंड्स मध्ये तुम्हाला फंक्शनल ग्रुप झालं नाही? आता झाले नाही का? बरं, त्या फंक्शनल ग्रुपचा जो काय तुम्ही अभ्यास करता ही नुसती झलक आहे. 11वी 12वी मधला जो क्वांटम असणार आहे त्यातला एक फंक्शनल ग्रुप वरती तुम्हाला एक 15 पानी 20 पानी चॅप्टर आहे. असे सगळ्या फंक्शनल मी घाबरत नाही. सांगायचा मुद्दा काय की हे सोपं कसं करायचं ते आम्हाला माहिती आहे. मुद्दा एवढाच आहे की 10वीचा अभ्यास मी असा केलं म्हणजे आता मी 11वीत पण तसाच करेन, 12वीत पण तसाच करेन आणि मला पण तशीच मार्क भेटतील असं होत नाही. इथं अभ्यासाची मेथड बदलावी लागते आणि त्याचा गायडन्स आमच्याकडे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्पष्ट करायची तयारी जर असेल तर याला मार्ग सगळ्याला डेफिनेटली आहे. पण 10वीत मी ह्या पॅटर्नने अभ्यास केला करायला पाहिजे तसंच करणार नाही होऊ शकत. मी असं 2-3 सांगतो पालक, किती पालक माझ्यासमोर असे बसतात आणि सांगतात की सर तुम्हाला सांगतो इतका हुशार आहे का, शेवटच्या 15 दिवसात टेस्ट करून तरी एवढे मार्क पडले. मी म्हणत हसतो, हवा असं प्लीज बोलू नका, हे चुकीचं आहे. कारण 11वी 12वीचा सिलेबस एवढा वास्ट आहे, शेवटच्या 15 दिवसात तुम्ही करायचं जरी म्हणलं ना त्यातला 1/4 सिलेबस पण होणार नाही, 1/4 सिलेबस पण पूर्ण. हा अभ्यास सुरुवातीपासून करण्याची सवय लावणं हे आमच्या क्लासचं मेन एम असतं. सो आम्ही नुसतंच तुमच्या पेपर काढून तुम्हाला पेपर दिलं आमचं काम झालं असं नाही. तुमच्याकडनं करवून घेण्याचं जे काम असतं हे काम आमच्या इथं मेन केलं जातं. कारण मुलांना ती सवय नसते 11वी 9वी 10वी पर्यंत. परीक्षा आली अभ्यास केला संपलं. इथं
परीक्षा आली की अभ्यास करून मार्क पडणारच नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की माझ्याला 95 पडले मुलाला, तर आता टर्मिनलला मला साधारण 85-90 पडले का, असं होत नाही. 95 to 59 झाले म्हणजे मिळवलं. थोडी अवस्था बिकट होऊ शकते जर अभ्यास तसाच केला. मग कसा अभ्यास करायचा, कसा पॅटर्न आपला वापरून करायचा, तुम्ही घरी जाऊन काय करायचं, काय नाही करायचं, या सगळ्या गोष्टी आमच्या इथं क्लासमध्ये रेग्युलर सांगितल्या जातात. पण 9वी-10वीचा पॅटर्न 11वी-12वी का उपयोगी पडणार नाही ते कळलं का? कारण परीक्षेचा टाईपच वेगळा आहे, त्याला अप्रोच पण वेगळ्या पद्धतीनेच करणं गरजेचं असतं. समजलं? कारण तुम्हाला मेन एम हे आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामचा तुम्हाला ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि तिथं फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पुस्तक करणं गरजेचं नाही, तशा क्वेश्चनची प्रॅक्टिस ही तेवढंच महत्वाचा भाग. आणि या सगळ्याची रिव्हिजन हा अजून तिसरा भाग आहे, ज्याच्याविषयी मला पत्की सर सांगते पाहिजे. ओके, नमस्कार. मी पत्की सर, मी बायोलॉजी शिकवतोय. 2 गोष्टींवरती मेन आपण बोलूया. नंबर 1, स्टुडंट्सला 11वी आणि 12वी मध्ये काय करायचं आहे, आणि नंबर 2, पालकांना काय करायचं. या 2 गोष्टी आपण थोड्याशा स्ट्रेस करू. नंबर 1, सरांनी सांगितल्याप्रमाणे 10वी पर्यंतचा जो अभ्यास आहे तो सगळा डिस्क्रिप्ट केलं. म्हणजे नंतर परिस्थिती अशी होते की मुलं इतके पेपर्स वगैरे सोडवतात की शेवटी ते प्रश्न पण प्रेडिक्ट करू शकतात. परीक्षेत कुठले प्रश्न येऊ शकतात इतकं पण ते पेपर सॉल्व्हिंग करून आणि मग अशी एक फॉल्स सेन्स ऑफ सुपिरियॉरिटी येऊ शकते की आपल्याला सगळं व्यवस्थित माहिती आहे. 11वी-12वी मध्ये जेव्हा आपण येतो सर म्हणजे तसं एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन युअर कॉन्सेप्ट. तर माझं असं म्हणणं आहे की स्टुडंट्सनी 11वी आणि आम्ही तसे अप्रोचनी शिकवतो. वी ट्राय टू एक्सप्लेन द एथिक्स ऑफ सायन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणतीही गोष्ट सायंटिफिक फिनॉमिना कशी होते याचं डिटेलिंग आणि त्याच्याही पलीकडे जाऊन की का होत हे स्ट्रेस करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण देतो की आपण जेवणामध्ये पोळी किंवा भात खाल्ला की आपले शिक्षक आपल्याला सांगतात आपल्या शरीरामध्ये गेलं की इन्शुलिन सिक्रेट होतं स्वादुपिंडातून, पॅनक्रियास. आणि मग पॅनक्रियास आणि ते इन्शुलिन मग इट पुशेस द फूड इनसाइड द सेल वेअर इट गेट्स ऑक्सिडाइज्ड वगैरे. अन्न शरीरात गेलं की इन्शुलिन सिक्रेट. आपल्याला 11वीत काय शिकायचं हे हा 10वीचा स्कोप आहे. अन्न शरीरात गेलं की इन्शुलिन सिक्रेट. 11वीत काय शिकायचंय, पॅनक्रियासला कसं कळतं स्वादुपिंडाला की आतड्यात अन्न आलेलं आहे आणि आता इन्शुलिन निघालं. जेव्हा फूड घेतलेलं नाहीये तेव्हा इन्शुलिन नसतं सेक्रेट, फूड घेतल्यावरती होत. कोणाचा कंट्रोल आहे याचा? How pancreas knows that now it is time to secrete insulin because food has entered the body? Yes. त्यामुळे नंबर 1 खाऊ. मग ते समजलं की हा पॅनक्रियास वरती कंट्रोल असतो GLP-1 पेप्टाइड. मग GLP-1 पेप्टाइड म्हणजे काय? इट इज सिक्रेटेड बाय इंटेस्टाइन. GLP-1 पेप्टाइड तुम्हाला तुमच्या पॅनक्रियाटिक सेल्सला स्टिम्युलेट करतो. कमान सिक्रेट इन्सुलिन, नाउ वी वांट टू ऑक्सिडाइज. ते GLP-1 पेप्टाइड पॅनक्रियाला. पुढे प्रश्न विचारायचा, GLP-1 पेप्टाइडला कोण सांगतं की तू आत्ताच सिक्रेट हो? दिस इज कॉल्ड एथिक्स ऑफ सायन्स. व्हाय एव्हरीथिंग इज हॅपनिंग. पहिली गोष्ट शिकायची हाऊ एव्हरीथिंग इज हॅपनिंग. 11वी थोडा किती स्कोप वाईड होतोय अभ्यासाचा. 10वीत तुम्ही शिकणार ग्लुकोज आलं की इन्शुलिन सिक्रेट होतं. वा छान, 2 मार्क्स मिळाले. Which hormone is secreted once the food enters the body? Answer: insulin. Yeah. By intelligence. And
11वी मध्ये काय शिकायचं? हाऊ इट इज सिक्रेट. Who tells the pancreas to secrete insulin? If food is not there and if insulin is secreted, will happen. That will be a risky business. Why will secreted? जितकं वाय विचारत जाता येईल तितकं विचारत जायचंय आणि एक अशी परिस्थिती येते की विच कॅनॉट बी एक्सप्लेन बाय सायन्स. तिथपर्यंत जायचं. राईट. व्हॉट इज कॉल्ड सायन्स ऑफ एथिक्स. हे नाही एक्सप्लेन, पण एथिक्स ऑफ सायन्स करू शकतो. तर आमची अशी इच्छा असते की विद्यार्थी जेव्हा येतो त्याला त्या एथिक्स ऑफ सायन्स पर्यंत घेऊन जायचं. प्रत्येक क्षणाला हाऊ इट इज हॅपनिंग, वाय इट इज, हाऊ इट इज हॅपनिंग. असं जर तुम्ही शिकलात मित्रांनो, जेवढे स्टुडंट्स आहेत तेवढे तुम्ही लक्षात ठेवा, तर तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही फील्ड चूज करता त्याच्यामध्ये तुम्ही टॉलरन्स व्हा. मी विद्यार्थ्याला सांगतो, तुला डॉक्टर व्हायचंय ना, लास्ट ओपिनियनची प्रॅक्टिस व्हाय, असं शिकायला. लास्ट ओपिनियनची प्रॅक्टिस. केतकी आठवण, केतकी कमला बोरकर इज ना, सपोज ही पुढे डीएम कार्डिओलॉजी झाली, एक उदाहरण सांगतो. कार्डिओलॉजिस्ट मधलं हायएस्ट स्पेशल, ठीक आहे, किंवा IIT मध्ये जितकं म्हणून उच्च शिक्षण तितकं जातं, इंजिनिअरिंगचं उच्च. एक हार्टची केस आली कुठली तरी, तर तो आपला नेहमीचा कार्डिओलॉजिस्ट, तोही डीएमच आहे. तो म्हणला हे अमुक अमुक आहे, पण हा नेमका न्यूरिझम कसा डेव्हलप झालाय दॅट इज आय एम नॉट एबल टू गेट. मी ह्यांच्याकडे तो सेकंड ओपिनियनला पाठवतो. तो म्हणतो हे जरा माझ्या कक्षेच्या बाहेर जातो, मी यांच्याकडे. आणि मग त्या शहरामधला सगळ्यात बाप माणूस एका ठिकाणी बसतो, दॅट इज फॉर ओपिनियन. त्याच्याकडे त्याला पाठवलं जातं की हे ज्या सगळ्यात कॉम्प्लेक्स केसेस आहेत हे महाराज सॉल्व्ह होऊ शकतात. राईट. मी मुलांना असं सांगतो, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय ना, लास्ट ओपिनियनचा डॉक्टर. राईट. इंजिनिअरिंग व्हायचंय ना तुम्हाला, एक सगळ्या सिव्हिल इंजिनियर्सनी हात टेकले की इथनं रोड होऊच शकत नाही, मग कल्पना नाही की कसं करू शकतो. असा एक कोणीतरी एखादा विश्वकर्मा असतो इंजिनिअरिंग क्षेत्रात, त्याचे पाय धरतात. आणि तसंच आर्किटेक्चर मध्ये. मग हे कधी होतं? जेव्हा तुम्ही सायन्स 11वी-12वीत आल्यावर हाऊ इट इज हॅपनिंग आणि त्याच्या पुढचं वाय. आणि अतिशय सुदैवाने आपण सगळ्यांनी म्हणजे पालक लोकांनी आपण जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपल्याकडे अभ्यासाची इतकी तुटपुंजी साधनं होती. म्हणजे मला आठवतंय टेक्स्ट बुक्स पण नव्हती पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला वगैरे. म्हणजे ऍट द क्लिक ऑफ बटन यू कॅन विथ डायग्राम विथ एव्हरीथिंग, प्रेझेंटेशन, डिस्प्ले, सगळं. त्यामुळे इतकं सुंदर अवेलेबिलिटी, इतकी इनॉर्मस अवेलेबिलिटी असताना तुमचं आता काय हेतू पाहिजे की सगळ्यात जास्त नॉलेज कसं मिळवता येईल ते विद्यार्थ्यांनी 11वीत आणि 12वीत करायचं. सो दिस इज गोइंग टू बी डिफरंट दॅन व्हॉट यू स्टडीड टिल 10. ह्याच्यात कंटाळा नाही तर थोर होणार. क्रेनियल नर्व्सची 9 पाठ केली, ऑलफॅक्टिव्ह, ऑप्टिक, ऑप्टिकोमोटर, पॅथेटिक, 12 नर्व्स पाठ केले. ते डॉक्टर ग्रुपला 12 नर्व्स पाठ असतात. ऑपरेशनच्या वेळेस थर्ड क्रेनियल नर्व कुठनं निघते हे जर त्याला माहित नसेल तर तो पाठ कसा आहे. आजूबाजूला कुठल्या नर्व्सला डिस्टर्ब नाही केला पाहिजे, तिथे वॅस्क्युलर सप्लाय कुठला आहे तो मला कसा अवॉइड केला पाहिजे. इट ऑल बॉइल्स डाऊन टू हाऊ मच नॉलेज यू आर. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, 11वी-12वी सायन्स ही मी जर ठरवलं तर इट्स अ ब्युटिफुल पिकनिक. फार सुंदर सहल आहे, पण तसा आत्मीयता पाहिजे अभ्यासाची. रोज मला काहीतरी फार सुंदर शिकायला असा भाव पाहिजे. आणि ऑफकोर्स अभ्यास. आणि दुसरी गोष्ट पेरेंट्सला, पेरेंट्सनी काय केलं पाहिजे.
नॉर्मली आपल्याकडे दोन प्रकारचं पॅरेंटिंग असतं. एक असतं हँड्स ऑन पॅरेंटिंग आणि दुसरं असतं हँड्स ऑफ पॅरेंटिंग. हँड्स ऑन पॅरेंटिंग म्हणजे खूप बारकाईने लक्ष देणं विद्यार्थ्याकडे, मुलाकडे, त्याचे काय गरजा आहेत, मानसिक गरजा आहेत, त्याला खाणं कुठलं पाहिजे, न्यूट्रिशन कुठलं पाहिजे, त्याचे आवडी वगैरे, दॅट इज कॉल्ड हँड्स ऑन पॅरेंटिंग. आता हँड्स ऑन पॅरेंटिंगचे पण आपण दोन प्रकार पाडू शकतो. एक नेसेसरी हँड्स ऑन पॅरेंटिंग, राईट, विच इज व्हेरी पॉझिटिव्ह. त्या विद्यार्थ्याच्या खरंच गरजा समजून घ्या, दॅट इज नेसेसरी. आणि दुसरं असतं ऑप्रेसिव्ह हँड ऑन. ऑप्रेसिव्ह हँड ऑन, आता नेसेसरी ऑप्रेसिव्ह मध्ये सांगतो. नेसेसरी पेरेंट हँड ऑन पेरेंटिंग म्हणजे काय? त्या विद्यार्थ्याच्या खरोखर गरजा काय हे समजून मुलाचं. म्हणजे काय, एखादा विषय त्याला अवघडला, राईट, त्याच्याशी बसून बोलून त्याला त्या विषयाला नेमकं काय आवडतं आलं असतं. बायोलॉजी आवड, फिजिक्स आवड, केमिस्ट्री आवड, एक्सपान्स खूप आहे. बायोलॉजी मध्ये 7 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत टेक्स्टबुक मध्ये. मग त्याच्यातलं काय आवड, फिजिक्स मधलं काय, हे त्या मुलाबरोबर बसून त्याला मला सांगता येईल असं नाही त्या मुलाला. पण ते फाइंड आउट करणं, मग शिक्षकांची अपॉइंटमेंट घेणं, मग तुम्ही शिक्षक आणि तो विद्यार्थी असं मिळून त्याला नेमकी अडचण काय आहे ती सोड. दिस इज हँड ऑन पॅरेंट, नेसेसरी हँड ऑन पॅरेंट, राईट. आणि दुसरं असतं ऑपरेसिव्ह हँड ऑन पॅरेंटिंग, म्हणजे ती आई त्याच्या शेजारून बसतात, असं नाही करायचं, बरोबर. मग ते सकाळी 7 वाजले उठ आणि ती आईच ठरवते की 7 ला आता कुठला अभ्यास, मग 8:30 ला कुठला करायचा, काय मग 11 वाजता कुठला करायचा, कुठल्या मित्राशी खूप बोलत. दिस इज अननेसेसरी हँडल. रवी गेल्यानंतर तो त्याला व्यवस्थित करणार आहे की त्याला नेमकं आपल्या म्हणून काय आवश्यक आहे त्याच्यावरती जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून त्या विद्यार्थ्याचा एक्झॅक्ट इश्यू काय आहे हे फाइंड आउट करून, म्हणजे याच्याकरता पालकांचा दृष्टिकोन देखील शास्त्रीय हवा, राईट. असं म्हणून चालणार नाही की हे आमच्या वेळेस नव्हतं, हे इतकं कुठे असतं का. जमाना बदललाय, कॉम्पिटिशन भयंकर आहे, त्याच्यामुळे पालकांना अतिशय चांगलं कॉन्ट्रीब्युट करता येईल जर ठरवलं. नाही केलं मी तुम्हाला सांगतो दॅट इज इग्नोरन्स. ते इग्नोरन्स मध्ये क्लासिफाय करा की तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना, सगळी माहिती मीडियातनं अवेलेबल असताना, वर्तमानपत्रात इकडनं गुगलवर पेरेंटिंग कसं पाहिजे, पण त्या आवश्यक 2 वर्षात आपण हे नाही केलं तर तो इग्नोरन्स मध्ये क्लासिफाय होणार. म्हणून इथून पुढे असं म्हणून नाही चालणार की आम्हाला माहित नाही असं कुठे असतं, आम्ही असेच मोठे राहतो. सो फॉर स्टुडंट्स 2 थिंग्स इम्पॉर्टंट. 1 थिंग इम्पॉर्टंट की तुम्हाला हाऊ आणि वायचा अभ्यास करत गेला तर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स रोट लर्निंग वरती येणार. मुखोद्गत त्याचा एक रोल आहे, 100% रोल. पण जर पुढे भविष्य काळामध्ये तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला मास्टरी मिळवायला, मी म्हणलं तसं 4 ओपिनियन्स ऑफ काय किंवा 4 ओपिनियनचा येईल असं जर का व्हायचं असेल तर आत्तापासून 11वी पासून कॉन्सेप्ट क्लॅरिटीकडे लक्ष द्या. आणि अशी घालमेल व्हायला होती की मला तसं नाही करायचं. याचं रूट कॉज जे नॉलेज अवेलेबल आहे तिथपर्यंत मी का नाही. येस, आणि पालकांनी हे लक्षात पॉझिटिव्ह हँड्स ऑन पॅरेंट. काय गरज आहे विद्यार्थ्याची ही, जसं हिमोग्लोबिन कमी झालं मुलाचं, तुम्ही लगेच औषधं घेता, इंजेक्शन घेता, B12 वगैरे मुलाला करता वगैरे, ठीक आहे ना. एक्झॅक्ट सायंटिफिक काढून घेतलं तुम्ही का हिमोग्लोबिन कमी झालं, तसं त्या तो विषय अडचणीचा आहे. मग नेमका काय, त्याच्यात काय अडचण हे फाइंड आउट करा आणि त्याचं सोल्युशन शिक्षकांच्या बरोबर, ठीक आहे. दोन मला स्टुडंट्सला हे पालकांना सजेस्ट करा. तर आपण 2 गोष्टी घेणार आहोत. एक म्हणजे कार्तिक देवकर आपल्याला सांगणार आहे की ब्रिज कोर्स म्हणजे नेमकं काय करायचं आहे,
केव्हापासून तो चालू होणार आहे, मिस्टेक कोर्स कशासाठी असणार आहे, आणि मग सर आपल्याला परत एकदा सांगणार आहेत की 11वीत ऍडमिशन घेतल्यावर वेगवेगळ्या क्लासमध्ये आपण कुठल्या पॅटर्नने काम करणार आहोत. तर पहिला मी आधी ब्रिज कोर्स बद्दल ऐकूया. आम्ही ऍक्च्युली हा जो ब्रिज कोर्स उपक्रम होता ऍक्च्युली कोविड नंतर आम्ही सुरू केला. कोविडच्या अगोदर असं असायचं की 10वीची एक्झाम संपल्यावर जून मध्ये साधारणपणे मुलं सगळी जॉईन व्हायची. आता कोविड मध्ये अनफॉर्च्युनेटली या मुलांचा अभ्यास तुम्हाला पण माहिती आहे घरी बसून हॅम्पर झालाय, कारण अख्खा वेळ मोबाईल समोर बसून लेक्चर वगैरे बघितले. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम जो आम्हाला जाणवला कोविड नंतरची फर्स्ट बॅच मध्ये जो आम्हाला प्रॉब्लेम जाणवला ते म्हणजे जसं सर म्हणले की बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या मुलांच्या राहून गेले. आता याचा प्रॉब्लेम पण असा आहे की 10वीतून 11वी मध्ये जवळजवळ 3 महिन्याची आपल्याला गॅप दिसते. आता आय गेस आता समोर ICSE ची एक्झाम चालू आहे, SSC CBSE बसलेले असतील, त्याच्यामध्ये तुमच्या आता हार्डली 1-2 आठवडे झालेले असतील एक्झाम संपून. सपोज जर तुम्ही कन्सिडर केलं की तुमची मार्च मिड मध्ये साधारणपणे एक्झाम संपली, त्याच्यानंतर एप्रिल मे आणि जून मध्ये तुमची 11वी सुरू होते. जवळजवळ तुमचे 2.5 ते 3 महिने तुम्ही घरी बसून आहात, राईट. त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास तर ऑब्व्हियसली काही करत नसणार आहात. आता प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा तुम्ही 3 महिन्याने डायरेक्ट 11वी मध्ये येता, एक सडन शॉक मुलांना बसलेला असतो. भले तो फिजिक्स असेल, केमिस्ट्रीचा असेल, मॅथ्स असेल, ना तर बायोलॉजीचा असेल, पण अभ्यास पूर्णपणे थांबला असतो, बैठक ऑलरेडी कमी झालेली असते, राईट. सो सर असं म्हणले की मॅथ्स मध्ये ट्रिग्नोमेट्री असेल, ना तर केमिस्ट्रीमध्ये स्वतः ऑर्गॅनिक केमिस्ट्री बरोबर कार्बन कंपाऊंड चॅप्टर तुम्हाला 10वीत होता की तुम्हाला फंक्शनल ग्रुप्स होता. किती जणांना फंक्शनल ग्रुप्स माहिती आहे? अल्कोहोल होता तुम्हाला, बरोबर, अल्डिहाइड होता, कीटोन होता. हे सगळे फंक्शनल ग्रुपचे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये एक एक एक्झाम्पल दिले होते, राईट. इथं आपल्याला जवळजवळ ब्रिज कोर्स मध्ये ते 10 ते 15 एक्झाम्पल्स शिकून घ्यायचे जस्ट टू अंडरस्टँड द डेप्थ ऑफ लेवल. म्हणजे जे तुम्ही आता 10वी मध्ये बघितलं दॅट वॉज जस्ट द बेसिकली फर्स्ट स्टेप ज्याला आपण म्हणू टू एंटर लेवल, राईट. सो ह्या ब्रिज कोर्स मध्ये वेदर इट इज फिजिक्स, वेदर इट इज केमिस्ट्री, मॅथ्स और बायोलॉजी, जे बेसिक तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहेत 11वी साठी, ते आम्ही तुमचे ते एका महिन्यात क्लिअर करून घेणार. तो साधारणपणे आमचा जो ब्रिज कोर्स असणार इकडे तो 6 एप्रिलला आपला सुरू होणार आहे आणि 1 महिना आपला तो ब्रिज कोर्स चालेल. त्याच्यामध्ये आम्ही सगळे बेसिक कन्सेप्ट परत एकदा करून घेणार आहोत. फार तर फार त्याच्यामुळे नवीन जास्त तुम्ही त्याच्यामध्ये शिकणार नाही. जे 10वीतून 11वीला लागणार आहे तेवढं आम्ही तुमचं क्लिअर करून घेऊ. आता ह्या ब्रिज कोर्सचा फायदा काय नक्की तर मी तुम्हाला सांगतो. बेसिकली तुम्ही जसं म्हणलात की साधारणपणे जून आपली 10 ते 15 मध्ये आपली बॅच सुरू होते, राईट. सपोज जर एखादा मुलगा डायरेक्ट माझ्याकडे जून मध्ये येतोय, राईट, तर तो साधारणपणे त्याला फ्रेशरच म्हणतो की जिकडे तो सुरुवातीपासून आता आमच्याकडनं शिकून घेणार. तुम्ही जेव्हा ब्रिज कोर्स लावाल तुमचा फायदा हा असणार आहे की जे आम्ही जून मध्ये हे रिपीट करू तुमचं ऑलरेडी हे ब्रिज कोर्स मध्ये झालेलं असणार. सो सॉर्ट ऑफ तुम्हाला जून मध्ये एक आयडिया असेल की हे माझं ऑलरेडी 1-1.5 महिना अगोदर झालेलं आहे. ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्यावर घरी वर्क पण कराल, त्याचा तुम्हाला जून मध्ये फायदा जाणवेल आणि तुम्ही बाकीच्या मुलांपेक्षा ऑलरेडी 2 स्टेप्स आहे असाल. त्या बाकीची मुलं जेव्हा ते ऍब्झॉर्ब करणार असतील 11वीचं नॉलेज, तुम्ही ऑलरेडी त्याला युज टू झाला असेल. हा एक मेन फायदा तुम्हाला ब्रिज कोर्सचा बेसिकली मिळणार आहे. सो हा मी ब्रिज कोर्स साधारणपणे 6 एप्रिल ते 6 मे ठेवणार आहोत. दुसरं आम्ही ब्रिज कोर्स मध्ये मुलांना काय ट्रेन करतो, तो तुम्ही जी कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, म्हणजे ती जेई असेल, सीईटी असेल, नाहीतर नीट असेल, जसं सर म्हणलं तुम्हाला माइंडसेट आता बदलावं लागणार. जसं मी म्हणलं की मुलांना आता थोडाफार प्रॉब्लेम जे मी बघतो रेग्युलर बॅचेस मध्ये की कॉन्सन्ट्रेशन म्हणा तर रिटेन्शन म्हणा, त्याचा बेसिकली थोडाफार आता मुलांना जो प्रॉब्लेम आला असतो तो आम्ही तो ब्रिज कोर्स मध्ये दूर करायचा बघतो. फार वेळ नसणारे हा ब्रिज कोर्स जवळजवळ 2 तास लागतात, म्हणजे साधारणपणे 1 किंवा 2 लेक्चर्स डेली असा आपण तो ब्रिज कोर्स ठेवणार आहे. आता मला सपोज तुम्ही विचारलं पर्सनली तर मी बेसिकली मुलांना थोडेफार टिप्स आणि ट्रिक्स ब्रिज कोर्स मध्ये शिकवतो. जस्ट लाईक तुम्हाला माहिती असेल की 4थी-5वी पासून जेव्हा तुम्ही सायन्स हा विषय शिकता, डेफिनेशन असतात, डायग्राम असतात, तुम्हाला पाठांतर करायची आधीपासून सवय होती, पण जी कोविड मध्ये ऑब्व्हियसली तुमची कमी झाली. कारण तुम्हाला पण माहिती आहे डेफिनेशन पाठ करताना आपण घडा 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 म्हणतो, पण मला एक जरी शब्द त्यांना नाही आठवला तर पुढची सगळी लिंक ब्रेक होते, राईट. सो ते पाठांतर ओव्हरकम कसं करायचं हे पण टिप्स नाही ट्रिक्स आम्ही या ब्रिज कोर्स मध्ये त्या मुलांना शिकवतो. की माइंड मॅपिंग कसं करायचं. सपोज मला एक मोठा पॅराग्राफ लक्षात ठेवायचा आहे तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कीवर्ड्स मला कसे लक्षात ठेवता येईल, माइंड मॅप्स प्रमाणे म्हणा, व्हॉइस नोट्स प्रमाणे म्हणा. आता साधारणपणे जसं मी म्हणलं की कार्बन कंपाऊंडचा जो चॅप्टर होता तुम्हाला, त्यात हार्डली किती रिएक्शन होतं तुम्हाला, 4 ते 5 रिएक्शन असतील. कंपोजिशन असेल, हायड्रोजनेशन असेल, इस्टरिफिकेशन असेल, बरोबर आहे. या 3 ते 4 रिएक्शन असतात. आता 11वी-12वी मिळून तुम्हाला जवळजवळ 60-70 रिएक्शन शिकायच्या. मग ते एकदम एका दिवशी शिकायच्या का आपल्याला नाही, 2 वर्षात मिळून शिकायच्या. पण त्या पण कशा लक्षात ठेवायच्या. मग मी रेकमेंड करतो की एखादा व्हॉइस नोट तुम्ही स्वतःच्या
आवाजात तयार करा, ते रोज ऐका, जेणेकरून तुम्हाला ते सतत डोक्यावर हॅमरिंग होत राहील. मी मुलांना नेहमी म्हणतो, तुम्ही लहानपणापासून संस्कृतचे श्लोक पाठ करता, म्हणजे मंत्र पुष्पांजली असतो, कुठलाही श्लोक असेल, त्यातले सगळेच अर्थ तुम्हाला माहिती असतात का? मला ऑब्व्हियसली लक्षात असतात शब्द, का तर ते तुम्ही परत 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 100 वेळा ऐकलेलं असतं. सो हे टिप्स आम्ही सांगतो की सपोज तुला ती रिॲक्शन नाही पाठ होते, भले 10 वेळा लिहून पाठ करण्याचा साधारणपणे व्हॉइस नोट तयार करते, तुला 10 वेळा ऐकता येईल, जेणेकरून ते आपोआप तुझ्या डोक्यात लक्षात राहणार आहे बेसिकली. सो तसेच हे काही टिप्स आणि ट्रिक्स असतात 11वीच्या आधीच, ते आम्ही त्यांना ब्रिज कोर्स मध्ये सांगत राहतो, जेणेकरून ते जेव्हा जून मध्ये येतील तेव्हा त्यांना ऑब्व्हियसली ते 2 स्टेप्स 3 स्टेप्स अहेड ऑफ द रेग्युलर स्टुडंट्स. ब्रिज कोर्स बेसिकली एक शॉक ऍब्सॉर्बर म्हणून काम करेल. जो 10वीतून 11वीत जाताना एकदम सिलेबस अंगावर येतो ना, तो अंगावर अजिबात येत नाही, कारण की त्यांचं त्या महिन्याभरात आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त 10वी शिकण्यात नाही, तर 11वीला लागणाऱ्या कन्सेप्ट, 11वीच्या पहिल्या सिलेबसला लागणाऱ्या कन्सेप्ट ह्या ब्रिज कोर्स मध्ये होती. नुसतं तेवढंच नाही, त्यांना काही झलक एमसीक्यूची पण मिळणार आहे. म्हणजे 2-3 एमसीक्यूचे पेपर्स पण त्यांना त्याच्या नाकांकडे एवढं लक्ष देऊ नका, पण एक झलक म्हणून की प्रश्न, त्याचे 4 ऑप्शन, मग ट्रिकी कसं असतं ते त्यांना कळतं. बरोबर, म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सर म्हणतो ते एक प्रयोग. अच्छा, सो कन्सेप्ट किंवा अशा काही महत्वाच्या कन्सेप्ट ज्या लागणार आहेत सुरुवाती, त्या इव्हन सगळे टीचर्स जे आहेत, फिजिक्सचे टीचर्स वगैरे, मग ऑनलाईन लाईट मध्ये तुम्ही जे काही शिकला आहात 10वीपर्यंत, त्याच्यात थोडासा ऍडिशनल पार्ट 11वीचा आजचं कंटिन्यू विथ 11 असा पार्ट घेतला जाईल. काही इम्पॉर्टंट मॅथमॅटिकल टूल्स ची माहिती दिली जाईल, जसं ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट आहे, किंवा युनिट्स बेसिक प्रॉब्लेम होतो, सीएम क्यूब, टीएम क्यूब, मीटर क्यूब, कॉमन लागणारे युनिट्स आहेत. कन्वर्जन कोणालाच लक्षात नसतं, ग्रॅम टू मिलीग्रॅम, मिलीग्रॅम टू ग्रॅम कन्फ्युजन. तर अगदी बारीक बारीक गोष्टी असतात की ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. पण आता इथं न्यूमेरिकल्सचा जेव्हा प्रॉब्लेम येतो, तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. तर जेवढ्या चांगल्या रचनेने घेतल्या जातील, तुमचं 11वी तेवढं स्मूथ होणार आहे. आणि एक सगळ्यात सोपा फायदा सांगू का, तुम्ही ज्या क्लासला ऍडमिशन घेऊ इच्छिता त्या क्लासचे टीचर्स कसे आहेत ते तुम्हाला आधीच कळलं, तरी विन विन सिच्युएशन आहे असं वाटत नाही का? ब्रिज कोर्सचा जो त्यांना अकॅडमिकली बेनिफिट मिळणार आहे तो मिळणारच आहे. सगळ्या टीचर्स कडून ओळख होणार आहे, महिनाभर तुम्ही त्यांची लेक्चर्स घेणार आहात, तर तुम्हाला कळतं ना की अरे मला भारी शिकवतात नाही, मला चांगलं शिकवू शकत नाही, माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात का नाही शकत. तुमचं त्यांच्याबरोबर एक ट्युनिंग होणं हे किती महत्वाचं आहे. स्टील तुमच्याकडे चॉईस राहतो की नाही बाबा, नाही जमला पण नको, नाही आवडलं की तर लगेच घ्या. त्याचा बेनिफिट असा आहे की तुम्ही जेव्हा दोन क्लास रेग्युलर जॉईन करतात, तर मग या ब्रिज कोर्सची फीस त्याच्यामध्ये पकडली जाते. म्हणजे ऍज पर एज ब्रिज कोर्स फ्री होतो परत, ते ब्रिज कोर्सची फी प्लस डेव्हलप क्लासची वेगळी फी असं भरायची गरज नाही. डेव्हलप क्लासच्या त्या फी मध्ये ही फी पकडली जाते. आलं लक्षात मला काय म्हणायचं? मी जेव्हा असं म्हणतो की आमच्या डेव्हलप क्लासमध्ये तुम्ही जर जॉईन केलं तर युएसपी काय, तर आमच्या क्लासचा एक युएसपी आहे, तो म्हणजे आमच्या क्लासचे टीचर्स. बरेच टीचर्स माझ्या क्लासमध्ये असे आहेत की जे सगळ्यात नवीन टीचर असेल तर त्याला कमीत कमी 5 ते 7 वर्ष जॉईन झालेली आहे. आणि जुने टीचर्स म्हणाल तर फराड मॅडम हर्सल, शी इज विथ मी फॉर लास्ट 23 इयर्स. क्लासचं आमचं 25वं वर्ष आहे. फराड मॅडमना 23 वर्ष झाले, 35 15 वर्ष आहेत नाही. जोगळेकर मॅडमना पण ऑलमोस्ट 18 वर्ष झाले. सो असे वर्षानुवर्ष काम करणारे टीचर्स माझ्याकडे आहेत. आणि ती स्ट्रॉंग टीम हे माझं बलस्थान आहे सगळीकडे. आमच्यामध्ये जे काही वैचारिक देवाणघेवाण होत असते त्याच्यात क्लासमध्ये आपल्याला काय सुधारणा करता येतील, अजून काय प्लस करता येईल. इव्हन पालकांबरोबर आमच्याकडून मिटिंग होतात 12वीत पण आणि 11वीत पण. तर काही चांगल्या सोल्युशन्स पालकांनी दिलेले असतात, त्याही आम्ही अंगीकारतो. जसं फॉर एक्झाम्पल प्रत्येक क्लासमध्ये जेव्हा टीचिंग सुरू होतं, चॅप्टर वाईज टेस्ट सगळ्या क्लासमध्ये होतं, आमच्याही क्लासमध्ये होतं. वेगळेपणा काय, तर असं सूचनांमधून बाहेर गोष्ट काय होती, डेली प्रॅक्टिस पेपर्स. म्हणजे काय, चॅप्टर आपल्याला सगळेच पेपर होतात, पण सिलेबस असं नाही ना की अख्खा चॅप्टर मी महिनाभर झाला शिकलो, मोठे चॅप्टर आहे. महिन्याभरानंतर मला परीक्षा दिली, पहिल्या आठवड्यात मला सरांनी शिकवलं कुठे वाटलं, युट्यूबचे लेक्चर बघायचे, माझा वेळ बाहेर आला. त्यापेक्षा
मी जर तुम्हाला ठरवलं की माझे 2 पॉईंट शिकून झाले 2 आठवड्यात, त्याच्यावर तुम्हाला एक टेस्ट आहे बरेच. हे चॅप्टर संपायच्या आधी तुमचे 4 टेस्ट 2-2 पॉईंट्स वरती ऑलरेडी माझे कव्हर झालेले असतील, तर तुम्हाला कल्पना आहे की मला तुमच्या रिझल्ट टेस्ट द्यायचे, तर तुम्ही कॉन्स्टंटली अभ्यास करत राहणं ही गरज आहे ती भागवत. असं नाही की चॅप्टर संपतात बघू आदल्या दिवशी करू. तसं की चॅप्टर मध्ये बऱ्याच गोष्टी ऑप्शनला पडणार आहेत, तेवढे वास्ट चॅप्टर आहे, एवढे मोठे चॅप्टर आहे, तसं होऊ नये याची आम्ही काळजी घेतली. सो कुठल्या ना कुठल्या तरी टीचरचा काही ना काहीतरी प्रॅक्टिस टेबल हा चालूच राहणार. इमिजिएटली 2 आठवड्यानंतर हे चालू होतं. दर आठवड्यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो कोणाचं ना कोणाचे त्यांच्या झालेल्या चॅप्टर मधल्या अर्ध्या भागावर भागावर एमसीक्यू चालू राहणार. मग चॅप्टर संपला की चॅप्टर वाईज टेस्ट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा युएसपी काय आमचा टेस्ट सिरीज. साधारण पहिल्या महिन्यात सप्टेंबरनंतर एक चॅप्टर जसं आमचं कम्प्लीट होईल प्रत्येक विषयाचा, तर प्रत्येक महिन्याच्या एंडला इथपर्यंत झालेल्या सगळ्या सिलेबसवर सीईटी ऑब्लिक जेई किंवा नीट पॅटर्नवर आधारित फुल पोर्शन टेस्ट एफपीटी म्हणतो आम्ही. ते उदाहरणार्थ घ्या, 2 महिने झाले, 2 फिजिक्सचे 2 केमिस्ट्रीचे 2 बायोचे किंवा मॅथ्सचे चॅप्टर झाले कम्प्लीट. मग या 6 चॅप्टरवरती मिळून सीईटी आणि नीट पॅटर्नचे पेपर, ज्याला नीट नीट सीईटी पॅटर्नचा सीईटी. आता पुढच्या महिन्यात समजा 2 चॅप्टर अजून शिकवून झाले फिजिक्सचे, म्हणजे टोटल फिजिक्सचे 4, केमिस्ट्री 4, मॅथ्स 4 किंवा बायो 4, 12 चॅप्टरवरती मिळून मंथ एंडला नीट आणि आता जेई पॅटर्नवरती निगेटिव्ह मार्क. 1 महिना सीईटी, 1 महिना जेई, 1 महिना सीईटी, 1 महिना जेई. सो जो विद्यार्थी खरोखर आमच्या बरोबर अभ्यास करतोय त्याचा आमच्या बरोबरच अभ्यास तयार पण होतोय, कारण आधी चॅप्टर मधले पॉइंट्स वरती असणारे डेली प्रॅक्टिस पेपर, मग चॅप्टर संपल्यावर चॅप्टर वाईज पेपर, आणि मंथ एंडला सगळ्या सिलेबसवर मागच्या महिन्यात झालेले पण आणि ह्या महिन्यात झालेले पण या सगळ्या चॅप्टरवरती टेस्ट. सो ही रिव्हिजन शेवटपर्यंत फेब्रुवारी येईपर्यंत 11वी संपेपर्यंत चालू राहील. म्हणजे जून मध्ये झालेल्या चॅप्टरवरची पण क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक महिन्यात मिळणार आहे हे लक्षात घ्या. सो त्या पेपरात मार्क केव्हा वाढतील, जेव्हा तुमची रिव्हिजन पण तेवढीच व्यवस्थित होईल आणि चालू अभ्यास पण तुम्ही तेवढाच व्यवस्थित करा. आणि ह्यासाठी मी पालकांना नेहमी विनंती करत असतो की 11वी 12वीचा अभ्यास एकत्रित करायचा असेल तर कॉलेजची निवड करताना आपला विचार डायरेक्ट मला परमिशन पाहिजे, तुझं नाव घेऊन तिकडे जायचंय, एवढं मी मागतो तिकडे फिरायचंय. कॉलेज फिरण्यासाठी नाही, घरी बसण्यासाठी अभ्यास करण्यासाठी असलं पाहिजे. आजकालचं ते बदललं जमाना. सो सेल्फ स्टडी करणं हे जास्त महत्व आहे त्याला आजकाल, अभ्यासच तेवढा काय. सो टेस्ट पेपर हा आमचा सगळ्यात महत्वाचा युनिक सेलिंग पॉईंट आहे असं मला वाटतं. हा पेपर पॅटर्न जे मी तुम्हाला म्हणलं की आम्ही अभ्यास करून घेण्यासाठी टेम असतो, ते यासाठी की मुलांचा अभ्यास त्याप्रमाणे होत राहतो. पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुप वेगळा असतो, त्याच्यावरती याचे मार्क रेग्युलर पाठवले जातात. सो पालकांनी ते बघून आमचे 2 पेरेंट्स मीटिंग असतात, त्याच्यात पण आम्ही माहिती देतो. 11वी सुरू झाल्यानंतर 1-1.5 महिन्यात पहिली होईल की आम्ही काय काय सुरू केलं, काय काय झालंय, आता पुढे काय काय अपेक्षित आहे. आणि 1 ऑक्टोबर नोव्हेंबरला दुसरी टेस्ट दुसरी पेरेंट्स मीटिंग होईल, त्याच्यात आम्ही 12वी सुरू करतो जानेवारीतच. 11वीच्या जानेवारीतच आमची 12वी सुरू होईल. गेले कित्येक वर्ष आमचा हा पॅटर्न 24 वर्ष झाले असतील की आम्ही अशा पद्धतीने शिकवतो की 12वीचा सिलेबस लवकर कम्प्लीट करायचा आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस वाढवायची. यासाठी आम्ही ते 11वीतच शेवटच्या 2 महिन्यात 12वी सुरू करतो. मग त्याची माहिती द्यायची. यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात दुसरी पेरेंट स्टडी मध्ये दिवाळी संपते. म्हणजे हे तर होणारच आहे, तुम्हाला मार्क तर आम्ही पाठवण्याच, पण मला पालकांकडून अशी अपेक्षा आहे की ते मार्क बघून आपल्या पाल्याला काय कळत नाहीये किंवा कुठे तो कमी पडतोय, त्या चांगलं होत असेल तरी आणखी चांगलं होण्यासाठी काय करायला पाहिजे हे तुम्ही स्टाफशी बोलून. आम्ही सगळे टीचर्स 1 to 1 पण अवेलेबल असतो. सो तुम्ही फोन करून की जरा मॅथच्या मॅडम बरोबर आम्हाला मीटिंग पाहिजे, किंवा फिजिक्सच्या सरांबरोबर आम्हाला मीटिंग पाहिजे, किंवा केमिस्ट्री सरांबरोबर मीटिंग पाहिजे, किंवा सरांबरोबर जनरल प्लॅनिंग विषयी बोलायचं, सरांबरोबर मीटिंग पाहिजे. यू शुड आस्क फॉर इट. आम्ही सांगतो की तुम्ही आम्हाला बोलवा, कंपल्सरी अपॉइंटमेंट घ्या, महिन्यात 2 महिन्यात एकदा तरी भेटा. म्हणजे विद्यार्थी काय करतोय, वर्गात काय करतोय, नाहीतर तुम्ही शांत दिल्या देवदांकडे सोडून देवदर बघतील काय ते, असं होणार नाहीये. हे जॉईंट व्हेंचर असलं पाहिजे तुमचं, माझं आणि विद्यार्थ्याचं, तरच चांगला रिझल्ट बाहेर येऊ शकतो.
सो हे त्यालाही कळू शकते की अरे पालक भेटते ना का दर 1-2 महिन्यांनी, त्यांना सगळं कळणार आहे. मला पण त्याप्रमाणे अपडेटेड राहिलं पाहिजे. तुझं नुसतं म्हणलं तुझी होईल म्हणत नाही, होईल काहीच झालेलं नाही. आता तो आम्हाला कळत असतं वर्गात कोण काय करतंय, पण आम्ही 1 to 1 जेव्हा पालक भेटतात तेव्हा हे सगळं सांगितलं जातं. सो पर्सनल अटेन्शन हा आमचा दुसरा महत्वाचा युएसपी आहे. म्हणजे काही गोष्टी माझ्या नजरेतून सोडल्या तर परायणच्या लक्षात येईल, त्याच्या नजरेतून सोडल्या तर कार्तिक सरांच्या लक्षात येईल, त्यांच्या नजरेतून सोडल्या तर प्रत्येक सरांच्या लक्षात येईल. आणि ह्याच्यानंतर आमच्याही नजरेतून सोडलं तर आमच्यापेक्षा जास्त घाडीची नजर आमच्या नॉन टीचिंग स्टाफची असते, जो ऑफिसमध्ये बसलेला आहे. की 2 लेक्चरच्या मध्ये पोरं काय करतात, 2 लेक्चर चालू असताना सुद्धा मला तुम्हाला दिसेल त्याच्या कोणती चक्कर मारेल, करेल, काय करतात काय नाही करतात, कोण काय टाइमपास करते, मागे बसून कोणी झोप नाही काढते, मोबाईल तर नाही करते, इतकं काटेकोर लक्ष असतं. तो आमच्या नजरेला सुटलेल्या मध्ये आम्हाला लक्षात आणून बदल या तुमच्या खुन्नस काढणं हा हेतू नाहीये. तुमचं करिअर त्याच्यासाठी तुमच्या पालकांनी आमच्याकडे सोपवलेलं असतं. हे व्यवस्थित तुम्हाला बोटाला धरून रस्त्यावर चालत नेणं कडेकडे हा त्याच्या मागचा मेन हेतू असतो. तुम्ही उगाच बंगल्यामध्ये चालत सांगणार आहे का नाही ना, तर तुम्हाला योग्य मार्गाने नेणं याच्यासाठी पालक केलं असतं. ते आम्ही आमचं काम सोपपणे पार पाडतो, हे लक्षात ठेवा. ते तुमच्या फायद्यासाठी असतं, आमचं पर्सनल त्याच्यात काही. सो हे आमचं एक जनरल पॅटर्न आहे असं नाही. किंवा काही काही पालक हे अतिशय महत्वाचं सांगायला काय करा. काही काही पालक म्हणत सर तुम्ही का उगीच जेई घेतात, आमच्या बरोबर फक्त सीईटी करायचं, तुम्ही जेई नेट्स अननेसेसरी कोचिंग घेतात. म्हणजे मला वेळ लागलाय का की मी तेवढीच घेणार आहे आणि तुम्हाला उगाच आवड शिकवत बसेल. पण मी जर तुम्हाला फक्त सीईटी लेवलचे प्रश्न शिकवत बसतो तर ती तुमची फसवणूक आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा अतिशय सोपे पेपर असायचे सीईटीला, ऑलमोस्ट हजारो विद्यार्थ्यांना मॅथ्स मध्ये 100 पैकी 100, केमिस्ट्री 50 पैकी 49 किंवा 50 पैकी 50 आणि फिजिक्सचा अवघड गेला म्हणून 50 पैकी 45-44 मार्क पडा. ही अशी परिस्थिती होती. एकेका मार्कांवर 5-5 हजार 10-10 हजार विद्यार्थी. मग त्यांचा कट ऑफ कसं आधी मॅथ्सचे मार्क, मग फिजिक्सचे मार्क, मग केमिस्ट्रीचे मार्क, मग 10वीचे मार्क, 12वीचे मार्क, असं करत करत त्यामध्ये करत बसायला लागतं. मी कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी त्यांनी काय केलंय, आणि मी म्हणतो म्हणून त्यांच्या सीईटीच्या पोर्टलवर आहे, तुम्ही जाऊन बघा की सीईटीचे निम्मे क्वेश्चन हे 50 पैकी 25 क्वेश्चन प्रत्येक पेपरातले एक्स जेई लेव्हलचे क्वेश्चन असणार आहे, असं त्यांनी स्वतःच्या साईटवर दिलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा, जे क्लासवाले फक्त असं सीईटी घेऊ सांगत मुलांना खुशी करतात वर्षभर, कारण सगळं सोपं सोपं असतो. मुलं खुश, टीचर खुश, वा काय भारी घेतलं, आणि पेपरात बघितल्यानंतर मग हातपायला थरथर कंप सुटतोय. आणि असं प्रश्नच बघितलं म्हणे का नाही बघितले, कारण त्याची लेवल जेई मेन्सची होती. तर तुम्हाला पाहिजे असेल तर महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकातच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, मी नाही म्हणतच नाहीये, पण त्याची जी डिफिकल्टी लेवल आहे ही जेई मेन्सची करा, म्हणजे तुम्हाला ते 25 आणि उरलेले सोपे 25 दोन्ही 50 अटेम्प्ट करता येतात. सो मी सांगितलं काय, पुस्तक महाराष्ट्र बोर्डाचं, डिफिकल्टी लेवल जेई मेन्स, तर तुम्ही तो 50च्या 50 क्वेश्चन प्रत्येक विषयातले तुम्ही अटेम्प्ट करू शकता. हे याच्यात महत्व आहे. सीईटी कोणता घेणार आहे ती वर्षात? आता पहिलंच वर्ष आहे, ते चांगलं आहे. नाही पण मग त्याच्या कट ऑफला नंतर म्हणजे फायदा होईल तर तोटा होईल असं वाटतं? ते दुहेरी तलवार होती. आणि कॉम्पिटिशन वाढणार आहे, कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये ज्या मुलांना कमी पडले त्यांना जास्त मिळणार आहे. जे हुशार लोक ते काय म्हणते, हुशार म्हणजे कशा अर्थाने की विचारतो अरे नाही मला अजून हे करायला पाहिजे, त्याने केलं, अभ्यास केला, मार्क वाढलो, नाही मला असंच पाहिजे ठीक आहे पाहिजे असं म्हणून जे हाय खाणार आहे ते हाय खाणार आहे, त्यांचा परफॉर्मन्स खाली येईल. पण जे सॉलिड आहे मेंटली ते म्हणतील नाही नाही चुकलं ना, आता कमी पडले ना, असू दे मी अभ्यास करेल, मी अजून चांगले मार्क पाडून पुढच्या पेपरात बरोबर. आणि कॉन्फिडन्स वाढतो. 99.7 असतील तर दुसऱ्या अटेम्प्टला 99.9 क्रॅक करायचं बघेल. कॉम्पिटिशन वाढली. आणि तुम्ही हे जे म्हटले सर की दरवेळेला टेस्ट घेतल्या जाते 2 चॅप्टर वाईज म्हणा, नाही चालतात आमचे सिनियर ग्रुप रस्त्यात जातात तर सापडले तरी तर होतो विचारा पकडून अरे घेतात का म्हणून, म्हणजे लोक इतके घेतात आम्हाला कंटाळा येतो. आणि मग त्यातल्या जे मुलांना डिफिकल्ट वाटतं ते तुम्ही नंतर परत त्यांना समजून सांगतात का? ऑफकोर्स म्हणजे त्याच्यासाठीच तर आम्ही बोललो इंट्रोडक्शन लेक्चर त्याच्यासाठीच असतं.
फक्त मुलं बोलत नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे. मुलांनी कम्युनिकेट केलं पाहिजे की मला हे समजत नाही सर सांगा प्लीज, किंवा मला हे कळलं नाही. आमचं जर 10 वेळा म्हटलं नॉर्मली काय करावं लागतं माहितीये तुम्हाला, आमचे एवढे वर्षाचे एक्सपिरियन्स नाही, आम्हाला मुलाचे नल्ले दूर, हा तुला कळलं नाही तर विचार ना, मला कळतं की तुला कळलेलं नाहीये. कमॉन, हे मी तुला नाही वाटत का की सरांना विचारलं पाहिजे? लाच कसली आली त्याच्यात, सगळे पहिल्यांदा शिकतायत. तुम्ही घाबरू नका ना, विचारा बिंदास, त्याच्यासाठी तुमचे पालक पैसे भरतात. आमचं उलट म्हणणं आहे विचारा. आणि काही नाही तर म्हणून तर मग पालकांनी 1 महिन्यातलं 2 महिन्यातलं का येऊन भेटा. काही गोष्टी जर त्यांना कम्युनिकेट नाही करता येत तर पालक हेल्प करू शकतात अशा वेळेला. म्हणून त्या टीचर बरोबर तुम्ही भेटा. माझी पालकांना विनंती आहे उलट, तुम्ही अपॉइंटमेंट्स मागा. म्हणजे नुसत्या त्या 2 पेरेंट्स मिटिंगवर अवलंबून राहू नका की तेव्हा पेरेंट्स मिटिंग आली की बोलू आपण. नाही, त्या दिवशी काही काम निघालं तर काय करणार? त्यापेक्षा जाऊन पर्सनली भेटा टीचर्सना. मी तर मागणी करतो तुम्हाला उलट. आणि हा जो तुम्ही कोर्स घेणार आहे 1 महिन्याचा, त्याच्यामध्ये तुम्ही बायो पण घेणार आहे जे 5,000 4 विषय आम्ही देतो आहोत. त्यामुळे तुम्ही 3 विषय बसतात तर तो तुमचा हे आहे, पण आम्ही 4 विषय बसा असं म्हणतो. CA मधून आणि तुम्हाला आधी मी खरं खरं सांगतो की पूर्ण वर्षभर जरी तुम्ही ठेवलं 140 सब्जेक्ट, तरी 11वीच्या एंडला तुम्ही चेंज करू शकता आणि जॉग्राफी सारखा सब्जेक्ट घेऊ शकता. म्हणजे असं काही नाही की आता मी घेतला आता काय आता मला करावंच लागेल 12वी सब्जेक्ट, असं काही नाही. 11वीच्या एंडला पण चेंज करता येतं, कॉलेज सुरू झालं तर 3 महिन्याच्या आत चेंज करता येतं. 2 चान्स असतात तुमच्याकडे. म्हणजे आता युपीएससी एमपीएससी किंवा असं जे काही हायर लेवलचे काही एक्झाम असतात त्या शक्यतो मी बघितलं की एनसीईआरटी किंवा असे म्हणतात एकदम हायर लेवल जसं की सीबीएसई असतात, तसं काय दिल्ली बोर्ड जसं आता महाराष्ट्र बोर्ड थोडं सिम्पल आहे, दिल्ली बोर्ड जरा जास्त अवघड. नाही असं राहिलेलं नाहीये. तर मी सांगतो नीट आहे. 4-5 वर्षापूर्वीपर्यंत एक परिस्थिती होती की आपल्या आणि त्यांच्या सिलेबसमध्ये 10-15% फरक होता. पण आता 3-4 वर्षापूर्वी जे लास्ट चेंज झाला सिलेबस, त्याच्यामध्ये आपला आणि त्यांच्या सिलेबसमध्ये हार्डली 2 ते 3% फरक राहिलेला आहे. तू जर पॉइंट वाईज सिलेबस कम्पेअर केलास तर जे त्यांच्या पुस्तकात आहे ते सगळं आपल्या पुस्तकात. 1 नंबर 2 नीट आहे. आता मी काय सांगतो, जर आता परीक्षेचा सिलेबस कम्पेअर केलास तर जेईला केमिस्ट्रीचे 9 चॅप्टर नाहीयेत जे सीईटीला आहेत, एनसीईआरटीतनं कट केले. सो विचार करताना फिजिक्सचे 2, मॅथ्सचे 2 आणि केमिस्ट्रीचे 9, 9, 2, 11, 2, 13 चॅप्टर सीईटीला, त्याला तुम्ही सोपं म्हणता ना, त्याला जास्त आहे. आणि जेईला ते ऑलरेडी नाहीये. फक्त फरक कुठे बाळा की जेईला निगेटिव्ह मार्किंग आहे, मटके मारता येत नाही. सीईटीला निगेटिव्ह मार्किंग नाही, एवढाच फरक राहिला. म्हणूनच मी तुला सांगतो की तू जर सगळ्या मुलांचा एक जनरल डेटा बघितलास तर जी मुलं इंजिनिअरिंगला जाणारे आहेत त्यातली 99.99% मुलं ही सगळे जेईला बसतात. ते दोन्ही परीक्षा अटेंड करतात. त्यामुळे जेई अवघड, सीईटी सोपी असं नाहीये. ती अवघड का बनते? कारण मुलं सकट सगळीकडे गोळे करून येतात आणि निगेटिव्ह मध्ये मार्क खातात. सो तुम्हाला हेही कळलं पाहिजे की कुठले प्रश्न अटेंड करायला पाहिजे, मला कुठले नाही करता पाहिजे, ज्याच्यात माझे मार्क मला जाऊ शकतात. मला गॅरंटी नाही की असं नाही सिलेक्ट केलं. सगळं सगळ्याला बी 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 घेऊन असं निगेटिव्ह मध्येच पडेल असतो. सो अवघड एवढंच आहे की त्याचं टेक्निक वेगळं असते. सीईटी म्हणून तर आम्ही एक पेपर सीईटीचा एक पेपर जेईचा का ठेवतो की ते टेक्निकवर पण तुम्ही मास्टरी हळूहळू घ्यावं. जेव्हा म्हणजे तर मला अगोदर रेणुका असतो तेव्हा बाहेर रेणुका काय रेणुका त्यानंतर नंबर लागतो तर बाहेर काही पॅम्पलेट काढत होते दहावीला. तर बाहेर काही म्हणजे कसं आहेत ना जे म्हणजे जरा फिजिकली स्ट्रॉंग आहेत किंवा ज्यांना मेंटली स्ट्रॉंग आहेत ते डिफेन्स साठी वापरू शकतो. मग तसे ते काही क्लास होते जे म्हणत होते की आता तुम्ही सांगितलं जसं की 3 लाख वगैरे मार्क बरोबर आहे. तर ते ह्या मेच्या महिन्यात किंवा एप्रिलच्या महिन्यात सांग की 30,000 रुपये भरा आणि तुम्हाला 9 ते 10 हजार फिजिकल वगैरे, मग ते तिथे जावं का न जावं? मला मी हेच सांगत होतो तुम्हाला की तुम्ही त्या चक्रात अडकू नका. उशीर आला का? हा, मी त्याने सुरुवात केली माझ्या आमच्या ह्याची ती क्लासेस क्षेत्रामध्ये जे काय चाललेलं आहे तर ती फसवणूक सुरू आहे. जून मध्ये 11वीचं पुस्तक उघडल्यावर सांगतो खरंच हे मला इथे सर्व आलं. त्याच्यात तुम्हाला 99 मिळाले. तिला मेडिकलला त्याची इच्छा आहे इंजिनिअरिंगला, मेडिकलला तिचे मेडिकल मध्ये ती घेऊन गेली. बघा थोडं मला 99 मार्क तेव्हा ते नीट येऊन घेते.
तिथं नाही आहे, घरी जा. सो 12वीत तुम्ही किती मार्क पाडता हे महत्वाचं नाही. तुम्ही प्रॅक्टिकलला 20 पैकी 5 पाडले का 2 पाडले महत्वाचं नाही. त्यांची जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे 50%चा तो क्रॉस व्हायला पाहिजे. हे एक थिओरिटिकल नॉलेज आहे. प्रॅक्टिकली ज्या मुलीला नीटला ऍडमिशन मिळू शकते मेडिकलला, गव्हर्नमेंट मेडिकल, त्या मुलीला अनलेस तिने ठरवलं की नाही मला पेपर लिहायचा नाही, कंटाळा आला, मी डायग्राम नाही काढत, मी नाव नाही देणार पाहिजे, मी डेफिनेशन नाही देणार, मला कंटाळा आला, तरच मार्क कमी येईल. अदरवाईज बिलो 85% अशा मुलांना मार्क पडत नाही. ज्यांना एंट्रन्सला चांगले पडतात त्याचं टेक्स्टबुक तेवढं ठरव आहे म्हणून त्यांना 12वीत कमी पडू शकत. पण 12वीत चांगले पडले म्हणून मला तेवढ्या एंट्रन्सला चांगले पडतील असं नाही, कारण त्याची प्रॅक्टिस हा एक वेगळा सेक्शन आहे असं मला सांगता आठवतं. तशा क्वेश्चनची प्रॅक्टिस पण तेवढीच व्हायला पाहिजे आणि या सगळ्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. सो 3 गोष्टी महत्वाच्या: पुस्तक, मल्टिपल चॉईस क्वेश्चनची प्रॅक्टिस आणि पुस्तक आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनची रिव्हिजन. या 3 गोष्टींवरती स्ट्रॉंग रिझल्ट बाहेर पडू शकतो. थोडक्यात समज केलं, आय होप कळलं तुला. फार्मसी बेसिकली चांगला विचारस, कारण IT सारखा क्विक जॉब देणार B.Pharm हे ग्रॅज्युएशन, राईट. आणि फॉर्च्युनेटली पुण्यामध्ये चांगल्या फार्मसीचे जॉब अवेलेबल असल्यामुळे इफ पॉसिबल बाहेर पण खूप चांगलं, विशेषतः साऊथ, हैदराबाद आणि बँगलोर फार्मसीचे खूप चांगले जॉब झाले. पण पटकन म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं की इमिजिएटली तुम्हाला जॉब देऊ शकेल असं B.Pharmला CETची परीक्षा, नीट नाही, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तुला ऍग्रीचं पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, राईट, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या 2 पैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशननी फार्मसीला लागतात. त्यामुळे फार्मसीला जायचं असेल तर CET द्यायचं. 12वीच्या नंतर तुमची जी CET असेल ती द्यायची, राईट. नॉर्मली मी असं सजेस्ट करतो की PCB घेऊन फार्मसी द्यावी अदर दॅन PCM, कारण फार्मसी इज ऑल केमिस्ट्री अँड बायोलॉजी कॉम्बिनेशन. त्यामुळे 11वी 12वीला जर बायोलॉजी नसेलच विषय तर सुरुवातीचे 2 वर्ष, कारण तुम्हाला सेल हा कॉन्सेप्ट पासून सगळं शिकावं. इट्स बेटर टू कीप PCB अँड गिव्ह फार्मसी, राईट. CET आणि ऍग्रिकल्चर एक्सलंट. आता ते काय दरवर्षी वेगवेगळं क्रायटेरिया ठेवतात. एखाद्या वर्षी CETच्या थ्रू ऍग्रिकल्चरला ऍडमिशन असतं, तर मी 12वीच्या मार्कांवरती दरवर्षी बदलत राहतं. हा, नुसत्या 12वीच्या CET थ्रू बदलत आहे. तर त्याच्याकडे थोडं आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. ज्यावेळेस 12वीत जाशील 12वी पुढच्या वर्षी, त्यावेळेस आपल्याला ते क्लिअर होईल की तुमच्या वेळेस ऍडमिशन कशी आहे. पण आयदर CET वरती असते किंवा 12वीच्या मार्क. PCB ठेवावा, PCB ठेवावा ऍग्रिकल्चर, ठीक आहे. एक सल्ला आहे माझा, तुम्ही PCB वाली मुलं आहेत, तुला पण सांगते जर का लक्ष देऊ नये. ते म्हणतात मग मी मॅथ्सचं ठरवलं कशाला करू, मॅथ्स न ठरवलेलं बरं. सो ही घोडचूक करू मला, कारण मॅथ्स जर तुम्ही 11वी लेवलला घेतलं नाही तर फिजिक्सची वाट लागते. फिजिक्स मध्ये लिमिट्स, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ट्रिग्नोमेट्री आणि व्हेक्टर्स हे 6 बेसिक मॅथ्सचे चॅप्टर जे 11वीत होतात तुमचे, ते 99% चॅप्टर, ते जर तुम्ही केलं नाही तर फिजिक्सचे 350 450 फॉर्म्युले तू काय पाठ करणार आहेस. ते स्वतः डिराईव्ह करता आले पाहिजे. इतकं नॉलेज हे स्वतः डिराईव्ह करता येतं जर तुम्हाला मॅथ्सचं थोडं बेसिक नॉलेज 11वीत असेल तर. सो तुला जर बर्डन नकोच नाही, काय वाटतं तेव्हा मी मेडिकलला जाणार असं जर एम असेल, कॉलेजमध्ये मॅथ्स घेऊ नको, ते बर्डन घेऊ शकतो. क्लासमध्ये घ्यायचं 11वी पर्यंत आणि क्लासमधलं 11वी सोडून द्यायचं. तर हे जे काय तू शिकतोस 11वी पर्यंत मॅथ्स ते सफिशियंट आहे फिजिक्सला 12वी. एका बॅचला किती विद्यार्थी होतात? साधारण 50 ऍव्हरेज पकडा, 25 मुलं 25 मुलीच्या आसपास असतात.
आणि रोज किती तास क्लास असतो? साधारण 7:15 ते 7:30 दरम्यान लेक्चर असतात, सुरू होतात सकाळी ते संध्याकाळी, सकाळी 11-11:30 पर्यंत बॅच असते. 4 तास फक्त. एखाद दिवस 3 तास असेल, एखाद बाकीचे ऑलमोस्ट सगळे दिवस 4 तास असतो. आणि जर ऍडव्हान्सला जर तुम्हाला असतील तर ते 2 तास दुपारचे ऍडव्हान्स म्हणजे DAची लेक्चर जर एक्स्ट्रा तुम्ही घेणार असाल तर. आणि हा रविवारी सुट्टी नसते, हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही सायन्स घेताय, फोकस तुमचा अभ्यास. पहिला महिना कदाचित एंट्रन्स चालू होईपर्यंत हा रविवारी लोड नसेल, पण जसं एंट्रन्स चालू होतं नॉर्मली रविवारी लेक्चर्स असतात. रविवारी हो, सगळीकडे टायमिंग घेतले सकाळी 7:15 7:30 ते साधारण 11:30 पर्यंत. तिथेही तुम्हाला जो काही आमचा कॉलेजमध्ये व्हर्सटाईल आहे, तर तिथेही तुम्हाला बघायला जायचं आणि शनिवारी फक्त प्रॅक्टिकल असतात, ते सुद्धा आमच्या टाईप प्रमाणे ते ऍडजस्ट करतात. सर ते लेक्चर होती समजा सायन्स PCMB काय तुला जे हुशार असतात म्हणजे चांगला स्कोर केलेला असतो ते PCMB सगळं घेतात. तर ह्या बिल्डिंग आपल्याला सपोर्ट मिळेल की PCMB सगळं घ्यायला सायन्स मध्ये. हो, बिनधास्त चारही सब्जेक्ट असतात ब्रिज कोर्स. जास्तीत जास्त तुला 40 सब्जेक्ट मिळते. तुला पण अंदाज येईल की काय साधारण आपल्याला लेवलला जायचं आहे. आणि बरंच सांगतो तुला, तू क्लास लावताना 40 सब्जेक्ट घे. कॉलेज तुझं ऑगस्ट सुरू होणार आहे, मग तुला सब्जेक्ट सांगायचे तेव्हा. जर तुला असं वाटलं की मला पहिल्या 3 महिन्यात की नाही मॅथ्स खूप अवघड झालं, पहिल्या 3 महिन्यात सोडू शकतोस. किंवा बायो अवघड झालंय, पहिल्या 3 महिन्यात सोडू शकतोस. वर्षभर ठेवू शकतोस, 11वीला एंडला पण सोडू शकतो. तर काय काय दिवसात म्हणजे आपण 11वी-12वी करतो तेव्हा सायन्स आणि मॅथ्स किंवा बायोलॉजी ह्यामध्ये काय होतं की बरेचसे फील्ड अवेलेबल. प्रत्येक फील्डमध्ये थोडा थोडा इंटरेस्ट जातो. तर ते कसं ग्रॅप करायचं की हा एकच इंटरेस्ट आहे मला तुला मी खरं सांगू का, प्रॅक्टिकल उत्तर काय आहे. लहानपणी मला असं वाटतं की मी पेट्रोल भरेल, असं मला खूप वाटतं. कारण त्या माणसाकडे पैशाची गती असायची ना, अरे भरपूर पैसे देते आपण पेट्रोल होईल. पण प्रॅक्टिकली मला हे कळलं पाहिजे की मला ह्याच्यातनं रिझल्ट कुठे मिळणार. असं होऊ शकतं की मला मॅथ्स आवडतं, ऍक्च्युअल पेपरात मार्कच पडत नाही, कुठं काय. असं होऊ शकतं की मला बायो खूप आवडतं, पण मी पाठांतरच करत नाही, कंटाळा करत, मला मार्क पडत. म्हणजे तो रिझल्टच येणार नसेल त्याचा. मग प्रॅक्टिकली जर मला बायो आवडतं पण रिझल्ट मात्र मला PCMचा चांगला मिळतो, तर मला असं वाटतं तू विचार करावास. कारण PCBला रिझल्ट न येता फक्त PCB घेऊन असं काहीतरी पेशंट तुझं मला पुढे करिअरला ऑप्शनच नाही येते, ऍडमिशनच मिळत नाही. PCMच्या रिझल्टवर चांगला कॉलेज मिळून 4 वर्षात पायावर उभा राहशील इंजिनिअरिंग. किंवा तू मॅथ्स आवडतो म्हणतोस पण मॅथ्स मध्ये मार्क पडत आणि PCBला भारी करतोस डॉक्टर. मी म्हणेन भाई तू डॉक्टर कर ना, तुला काय प्रॉब्लेम आहे. तर चांगलं दिसतंय. तर हे सगळं क्लास सुरू झाल्यानंतर तुला रिझल्ट काय मिळतोय, आवडणं आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिकल तुझं वर्क करून दाखव, त्याच्यावरती मार्क मिळणं, यात बरंच अंतर आहे. त्याच्यात तुम्ही शिकणार असते, त्या स्थिती करणार असते, हे सगळं त्याच्यात फॅक्टर्स आहेत जे इन्व्हॉल्व होतात. मग डिसिजन घे, काही ब्रेन नाही. तू 11वीच्या एंडला जरी डिसिजन घेतलास की मला 12वी काय करायचं करून तुझा चाल, 12वीच्या एंडला घेतलास तर तू खूप लेट होईल. 11वीच्या एंडपर्यंत तुला ठरवलं तरी चालणार. ओके.